विठ्ठल हलो तुलसी माला गोपी हृदय आषाढी पंढरी साधन निर्धारी तुलसी माला गोपी हृदय आषाढ़ी पंढरी साधन तुलसी माला गोपी हृदय तो देवा तुलसी माला गोपी हृदय गड़बड़ा
तदे दूल हा ठळठळया पांडुरंग धन्यवाद देते। दुसरी गोष्ट अशी फक्त तुमचं दर्शन घडवलं याला काही विशेष कारण नाही किंवा विशेष काही गोष्ट नाही, पण या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहून मृदंगाची साथ त्याचबरोबर गोडाशी गायनाची साथ करणारे आदरणीय तुमच्या विदर्भाचे भूषण असणारे श्री हरिभक्त परायण हनुमान दादा काळे दादांचे धन्यवाद देते। त्याचबरोबर गायन सम्राट गानगडा ज्याला म्हटलं जातं आदरणीय भरत दादांची
त्याचबरोबर मृदंगाला साथ आमचे दादा दत्तू भाऊ असतील, प्रभाकर दादा असतील, सर्वांची या ठिकाणी धन्यवाद देते. त्याचबरोबर सिस्टमवाले मोठी सिस्टम आहे, फक्त ज्या वेळेला जे पाहिजे ते द्या, आशीर्वाद तसंच राहू द्या, परत काही करत बसू नका. तर मी दादांची या ठिकाणी धन्यवाद देते. त्याचबरोबर आपल्या गावाच्या मीराबाई असतील, मुक्ताबाई असतील, बहिणाबाई असतील, यांचे सर्वांचे धन्यवाद देते. आदरणीय अभिनेत्री आजी सर्वांचे धन्यवाद देते. सुरुवात करते. ठाला अभंग हा नाद बाबाचा चार आणि या अभंगामध्ये नाद बाबा भगवानाची आवड सांगतात की नेमकं भगवान आपल्याला काय आवडतं बाबा ते अभंगामध्ये नाद बाबा सांगतात. पण नेमके नाद बाबा कोण होते माहिती आहे तुम्हाला? असेल तर ठेवून लिहून आपण बोलू नका आता परत. विठाला भगवान भगवानासाठी रोज नैवेद्य असायचा. भगवान एवढे श्रीमंत त्या ठिकाणी नाथ बाबा होते, शांत होते आणि संत सुद्धा होते. काय अधिकार नाथ बाबांचा त्या ठिकाणी एवढा अधिकार होता त्या ठिकाणी की साक्षात जगन्नाथ विश्वाचा मालक भगवान गणपती विष्णू परमात्मा ज्याच्या वृक्षाची पान हलत नाही, झाडाची पान हलत नाही, वृक्षाची पान आली राहिली असा असणार भगवान किंवा व्यक्तीवर प्रभवा त्या ठिकाणी ज्याच्या सरासरी झाड या बोले म्या चाल मला सूर्य चाले म्या हाल प्राण झाले असा सारा भगवान विष्णू परमात्मा त्या नाथ बाबाच्या घरी चाकरी करायला चला विठ्ठल तुझी असते वेदासी बोल तुझी असते वेदासी बोल तुझी असते वेदासी बोल तुझी असते भाषा कळते का माझी? कीर्तनामध्ये म्हणायचं मस्त बघा आदरणीय इंग्लिश जवळ 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 बर 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 आदरणीय इंगळे बाबा सांगायचे बघा काय झालं कधीच कीर्तन एवढंच नव्हतं एका दिवस त्याने ऐकलं की
चला म्हटलं कीर्तनाला, कीर्तनाला चला म्हटल्यानंतर पण कधीच येत नव्हते म्हटल्यानंतर आले कीर्तनाला आले खांबा 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 बसले पाठ पाठ बसले पाठ 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 आणि पाठ पाठ बसल्यानंतर काय झालं कीर्तनाला सुरुवात झाली कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर जवळपास 10 10:30 वाजले 10:30 पण काय असतं बघा काही काही जण इकडे झोपतात तिकडे उठतात काही जण सरळ काही जण बेडवरती झोपतात ही प्रत्येकाची मग तशी त्याची झोपण्याची सवय होती त्याला असं कसं अशी झोपायची सवय होती आता काय झालं कीर्तनाला कधीच येत नव्हता येत नव्हता म्हटल्यानंतर कीर्तन काही समजायचं काही विषयच नाही आला बसला खांबाला टेकून आणि खांबाला टेकून बसल्यानंतर काय झालं बघा त्याला 10 10:30च्या दरम्यान मध्ये झोप लागली आणि झोप लागल्यानंतर तो झोपून गेल्यानंतर कीर्तन संपलं गावकरी मंडळी निघून गेली आणि गावकरी मंडळी निघून गेल्यानंतर परत कीर्तन कराय आपलं घेऊन निघून गेले महाराज मंडळी निघून गेले सगळे निघून गेल्यानंतर इथं कोण येतं कोणीच नसल्यानंतर कोण येतं कुत्रे येतात हा तसं काय झालं काळं कुत्र आलं आल्यानंतर आग बाबा असा बसलेला असं आ करून झोपलेला होता कुत्रा आलं वर पाय केला ना आपला निघून गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या मित्रमंडळाने त्यांना विचारलं का रे भाऊ कधीच कीर्तनाला जात नाही तू पण आज सहज तू कीर्तनाला गेला ठीक आहे बाबा कसं झालं मग कीर्तन छान होतं म्हटले बुवा थोडं खारटच लागतं मग असं तुमच्या बाबतीत घडायला आ करा मग भजन विठाला त्या ठिकाणी नाथबाबा संत होते शांत होते आणि श्रीमंत सुद्धा होते बघा एवढा अधिकार नाथबाबांचा आपल्या जीवनामध्ये होता साक्षात जगाचा जगन्नाथ विश्वाचा मालक भगवान पंढरीदेशी पांडुरंग परमात्मा नाथबाबांच्या घरी 36 वर्ष चाकरी करायला होता तुम्ही म्हणाल ताई ठीक आहे 36 वर्ष चाकरी करायला होता मान्य आहे आम्हाला पण मग नेमकं त्या 36 वर्षामध्ये ना भगवान परमात्म्याने काय काय केलं ऐका त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने 12 वर्ष चंदन घासलं आणि उरलेल्या 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी कावडीने पाणी भरले कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी शांती ब्रह्मपदवी त्यांना प्राप्त झालेली बघा का शांत स्वभाव त्यांचा एवढा शांत होता एवढा शांत प्रचंड नाथबाबांचा
सहन होत नव्हतं. गावकऱ्यांनी काय केलं, सभा बसवली. आणि सभा बसवल्यानंतर सभेमध्ये बऱ्याच जणांची चर्चा झाली. काय नाथबाबांना राग आणून दाखवायचा म्हटले, त्याला रागच येत नाही, त्यांना रागच येत नाही, राग आणून दाखवायचा. काय झालं, सभा बसवली, सभेमध्ये चर्चा झाली आणि पहिलाच एका ब्राह्मणाने त्याला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं आणि मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी पैसे पाहिजे होते. लग्न करायचं म्हटल्यानंतर सहज पैसा लागतो. तुमच्याकडे लागत नाही का? लागतो ना. तुमच्याकडे बोलतात का? आमच्याकडे मेल्यावर जातात. तुमच्याकडे मेल्यावरच ना का जिवंत? हा, म्हणजे बोलतात बा तुमच्याकडे. म्हणून त्या ठिकाणी त्या ब्राह्मणाला त्याच्या मुलीचं लग्न करायचं होतं. आता मुलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर त्यासाठी काय लागतं, पैसा लागतो. मग पैसा, ब्राह्मणाकडे पैसा नव्हता. मग काय करावं काय करावं काय करावं. चला म्हटले कुणीतरी नाथबाबा पैठण मधले आहेत, कदाचित ते आपली मदत करतील. इतर लोकांची करतातच म्हणतात, मग आपण ऐकलं, चला बघू, करतील तर जाऊ त्यांच्याकडे, असं म्हणून नाथबाबाकडे ब्राह्मण निघाल्यानंतर कुचरवट्यावरती 2-4 जण बसलेले होते आणि आपल्याकडे मला वाटतं असतो कुचरवटा आहे का, सगळीकडे जिकडे तिकडे असतो कुचरवटा. तसं कुचरवट्यावरती 2-4 जण बसलेले असताना त्यांनी विचारलं, का हो ब्राह्मण बा, कुठे निघाले? नाही म्हटली वर नाथबाबांकडे चाललोय, आपल्या मुलीचं लग्न करायचंय, लग्न करण्यासाठी थोडीशी मदत झाली तर बघावं म्हटलं. अच्छा, मदत करण्यासाठी, मदत मागण्यासाठी चालले? हो बर बर बर, एक काम करा ना, किती पाहिजे तुम्हाला? काय नाही म्हटलं 200 रुपयेच पाहिजे. म्हटलं 200 रुपये कमी पडले, त्या काळात 200 रुपये म्हणजे 2 लाखाच्या ठिकाणी. बरं बरं बरं, 200 रुपये पाहिजे. एक काम करा ना, आम्ही सगळे मिळून देतो, पण आमचं एक काम करा म्हटले. काय करायचं व? काय नाही, एवढंच एक काम करा, ते जे नाथबाबांकडे तुम्ही चाललेत ना, जे नाथबाबा त्यांच्याकडे तुम्ही चाललेत ना, मग काय करा म्हटले, त्यांच्याकडे जा, पण गेल्यानंतर काय करा, त्यांना राग आणून दाखवा म्हटले. काय करायचं ते करा, पण त्यांना राग आला पाहिजे. त्यांना राग आला की आम्ही तुम्हाला देतो म्हटले पैसे. आणि नाथबाबांकडे गेल्यानंतर तुम्ही फक्त 200 रुपयेच घेशाल, 200 रुपये घेशाल, पण आम्ही इथून 4-5 जण आहे, आम्ही सगळ्यांनी 100 रुपये जरी केले तरी 500 किंवा 600 रुपये सहज होतील म्हटले. तेवढ्या तुमच्या मुलीचं धुमधडाक्याने लग्न होईल. काय करा म्हटले, नाथबाबांना राग आणून दाखवा. असं म्हटल्यानंतर हे म्हटले, राग आणणं काय खूप मोठी गोष्ट नाही. सहज एखाद्याला आपण वर घेऊन बोललं तरी समोरच्याला येतो ना राग, सहज राग येतो. चला म्हटलं नाथबाबांना राग आणून दाखवणं लई मोठी गोष्ट आहे का? म्हटलं चला जाऊ म्हटलं. तू ब्राह्मण बनी निघाल्यानंतर नाथबाबांच्या घरी आले. सकाळची वेळ होती. सकाळची वेळ म्हटल्यानंतर रामपारा असतो, गोड वातावरण असतं, जिकडे तिकडे चिमण्या ओरडतात, बारीक लेकरांचा आवाज असतो, सुंदर वातावरण सकाळी. आणि अशा वातावरणामध्ये नाथबाबांची देवपूजा चालू होती. देवपूजा चालू असताना हे ब्राह्मण बा आले. डोकवून पाहिलं तर नाथबाबांची देवपूजा चालली. वा कोण अशी देवपूजा चालली? भगवान परमात्म्याला ताटामध्ये ठेवलंय, पंचामृताने स्नान घालणं चालू आहे. सुंदर असा पाठ भगवानासाठी ठेवलेला आहे. या ब्राह्मणाने बघितल्यानंतर जसे घरात शिरले तसे ज्या पाटावरती भगवान परमात्म्याला ठेवायचं होतं ना, त्या पाटावरती. आता मला सांगा, आपण समजा देवपूजा करतोय आणि देवाला एखाद्या पाटावरती ठेवायचं असलं आणि एखादा जर सहज डायरेक्ट त्याच्यावर येऊन बसला, आपण शांत बसू का? बरं, हे ब्राह्मण गेले भगवंताच्या त्या पाटावरती जाऊन बसले, पण नुसते जाऊन बसले नाही, चपला सगट गेले होते आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्या पाटावरती बसले, पण नाथबाबांना राग नाही आला बघा. नाथबाबा म्हटले, गिरिजा अगं पाहुणे आलेत आपल्या घरी, स्वयंपाक करा म्हटले त्यांच्यासाठी. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण विचार करायला लागले, बाबा आपण तर यांना राग आणण्यासाठी आलोय आणि यांना राग येण्याच्या ऐवजी आपल्या पौंस्यार कशी लोक आहेत म्हटले. बाबा काय करावं यांच्याविषयी. नाथबाबांची देवपूजा आवडली. देवपूजा आवडल्यानंतर जेवण्यासाठी नाथबाबा बसले आणि जेवण्यासाठी बसल्यानंतर बघा ब्राह्मण नाथबाबा दोघ जण जेवण्यासाठी बसल्यानंतर गिरिजा मातेने वाढण्यासाठी वाढून दिल्यानंतर आपलं मीठ घेऊन आल्या, मीठ वाढण्यासाठी खाली वाकल्या. आता हा ब्राह्मण विचार करू लागला, काही झालं तरी आपल्या नाथबाबांना राग आणून द्यायचं, काही करावं लागेल, पण नाथबाबांना राग नाही आला, आपले पैसे आपल्याला भेटणार, काही करून नाथबाबांना राग आणून दाखवायचा. आता असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, गिरिजा माता वाढण्यासाठी खाली वाकल्या आणि गिरिजा माता जशा खाली वाकल्या तसे हे ब्राह्मण उठले आणि गिरिजा मातेच्या कमरावरती जाऊन बसले. आता कमरावरती जाऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी सहज आपल्याला राग आला असता बघा. कोणी जर कमरावरती जाऊन बसलं म्हटल्यानंतर आपलं तर फार संतापून गेलो असतो आपण, नाही का? आपण त्या ठिकाणी काहीच नाही,
लेकरू आहे बरं का म्हटले. पडू देऊ नको, सांभाळ व्यवस्थित. असं म्हटल्यानंतर गिरिजामाता म्हटल्या, महाराज मला लेकरू सांभाळायची सवय होती, तुम्ही काय चिंता करतात म्हटले, नका काळजी करू. असं म्हटल्यानंतर ब्राह्मण भाऊ उतरले खाली आणि श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. त्या ठिकाणी दंडवत करायला लागले. बाबा चुकलं माझं, पण माझा काही दोष नव्हता. श्री हकीकत त्यांनी सांगितले की बाबा मला माझ्या मुलीचं लग्न करायचंय आणि मुलीचं लग्न करण्यासाठी मला काय पाहिजे, द्रव्य पाहिजे, म्हणजे धन पाहिजे. आणि त्यासाठी मी इथे तुमच्याकडे आलो होतो. आल्यानंतर मला गावकऱ्यांनी तुमच्या बंड्यावरती सांगितलं आणि त्यामुळे मी तुम्हाला राग आणण्यासाठी आलो. म्हणजे सांगायचं मला याच्यात एवढंच नाट बघून प्रचंड शांत स्वभाव होता बघा. विठाला हरे विठाला मला सांगा आजी मावशी, आपल्याकडे शेतात काय लावतात बरं? शेतामध्ये काय लावलं जातं? कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, गहू लावले जाते ना. कपाशी लावतात का? म्हणजे तुमच्याकडं लावतात कपाशी. बरं, मला सांगा तुम्ही कपाशी लावली तुमच्या शेतामध्ये आणि कपाशी लावल्यानंतर चांगली कपाशी तुमची वाढू लागली. वाढत असताना चांगले पानं तिला फुटायला लागले, काढून प्युअर चांगली आली. एवढी एवढी कपाशी तुमची झाली. नागपंचमीच्या दिवसामध्ये चांगली एवढी एवढी कपाशी असते ना, हा तशी चांगली तुमची एवढी एवढी मस्त अशी कपाशी झाली. चांगली डोलायला लागली. तिला खत तुम्ही टाकलं, खत टाकल्यानंतर खत लागलं सुद्धा तिला. लागल्यानंतर चांगली काढून प्युअर ती आली आणि खत टाकल्यानंतर फवारणी मारली. फवारणी औषध फवारणी झाल्यानंतर कपाशी एवढी एवढी मस्त तिला कैऱ्या फुटायला लागल्या. चांगल्या कैऱ्या फुटत असताना एवढ्या एवढ्या कपाशीमध्ये सहजने पण समजा झालं चांगली तुमची एवढी कपाशी डोलते मस्त. आणि अशी चांगल्या कपाशीमध्ये जर एखाद्याच्या 2-3 म्हशी गेल्या आणि म्हशी गेल्यानंतर 7-8 झाडांची शेंडे तिने खाल्ली. मग 7-8 झाडांची शेंडे खाल्ल्यानंतर आजी समजा तुम्ही पाहिलं, म्हशी पाहिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला असं म्हणशाल का, ए पोरा अरे माझी कपाशी खायला लागलात ना त्या म्हशी, हाकल ना तेवढे बाबा. काय करतो असं? चल हाकल तेवढ्या म्हशी. खरंच इमानदारीने सांगा, असं म्हणशाल का तुम्ही? ए पोरा अरे बाबा हाकल तो. हा असं नाही म्हणणार तुम्ही. ए पोरा तुझे काय डोळे फुटले, दिसत नाही का तुला? माझी कपाशी खाताय माझ्यापेक्षा 10 पट आवाज तुम्ही काढशाल, बरोबर? म्हणजे मान्य आहे तुम्हाला, माझ्यापेक्षा 10 पट आवाज तुम्ही काढशाल. पण मग मला सांगा, मी इथं आल्यापासून तुम्हाला सांगते, टाळी वाजवा, भजन करा, नामस्मरण करा. तुम्ही करायला तयार? तशा प्रामाणिक तुम्ही नाही पण म्हणतात. एवढ्या वेळची मी आले सांगते बघा, टाळी वाजवा, भजन करा, नामस्मरण करा. कारण त्या भगवान परमात्म्याने आधी आपल्याला त्याच्यासाठी दिलाय, त्याचं भजन, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन करण्यासाठी दिलाय ना. देवी दिला देवी दिला
आणि काही त्याने इतरांना नाही दिलं. कुणाला दिलं? फक्त मानवी शरीराला. याच देहामध्ये. कारण हे ज्ञान इतरांना दिलेलं नाहीये. म्हणून आपण त्या ठिकाणी सावध झालो पाहिजे. पण मला सांगा, ते भगवान परमात्मा आपल्याकडून काही पैसा अडका घेतला का नाही? चल, तुला मानवी शरीर देतो, माणसाचा जन्म प्राप्त करून देतो, 10 लाख रुपये देतो. असं म्हटते का भगवंत? नाही. जेणे हा जीव दिला ना, त्या भगवान परमात्म्याने आपल्याला कसा दिलाय देह? दान दिलाय. आपल्याला काय करायचंय? त्याचं चिंतन करायचंय. म्हणून ज्या ज्या वेळेस विठ्ठल भजन होईल, ज्या ज्या वेळेस नामस्मरण आपण सगळ्यांनी टाळी वाजवायची, मुखाने नामस्मरण करायचं. विठ्ठला विठाला त्या ठिकाणी नाथबाबांचा स्वभाव खूप शांत होता बघा. एवढा शांत होता की त्यांना राग अजिबात त्यांच्या जीवनामध्ये अजिबात राग येत नव्हता. आणि त्याच नाथबाबांचा अभंग आहे हा. नाथबाबा या अभंगामध्ये सांगतात की बाबा भगवान परमात्म्याला नेमकं काय आवडतं, आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे. काय झालं, 2-3 साधक नाथबाबांकडे आले, म्हटले बाबा आम्ही त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला तयार आहे, नामस्मरण करायला तयार आहे. जसं तुम्ही करता, तुम्ही भजन करतात, आम्ही तसं करायला तयार आहे. पण नेमकं त्या भगवान परमात्म्याला आवडतं तरी काय? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या तुमचं नाद नामाचा उच्चार रात्रंदिन. तर बघा आवड ही प्रत्येकाची वेगळी असते. प्रत्येकाला त्या ठिकाणी वेगळं वेगळं आवडतं. जसं की एखाद्याला जिलेबी आवडत असेल, एखाद्याला गुलाबजाम आवडत, ज्याला गुलाबजाम आवडतात कधी कधी त्याला जिलेबी आवडत, ज्याला दोन्ही आवडतं त्याला बाफळे आवडत. हा स्वयंपाक मस्त होता आजचा. बघा
बघा असं म्हणून आवड एक अशी प्रत्येकाची त्या ठिकाणी वेगळी आहे बघा. तर आमच्या महिला मंडळांना काय आवडतं बघा, आमच्या महिला मंडळांना काय आवडतं, मस्त साडी घालायला आवडते, चांगलं नृत्य नृत्यून गायला, सोनं घालायला लय आवडतं महाराज आम्हाला. एवढं सोनं आवडतं, एवढं सोनं आवडतं बघा. एक आजी आहे ना, त्यांनी गाय घेतली. हा जे आता आपल्याला काय करायचं महाराज मंडळीनं त्याच्याशी, म्हणून कसं लक्षात आहे बघा. आजी आले का सोबत असं. म्हणून त्या ठिकाणी काय आमच्या पहिल्या मंडळाला सोनं घालायला खूप आवडतं, इतकं सोनं घालायला आवडतं, इतकं सोनं घालायला आवडतं बघा. या आजीने काय केलं, गाय घेतली गाय. आणि गाय घेतल्यानंतर काय झालं, रोज त्या गाईचं दूध विकायचं. दूध विकत असताना दूध काढलं, बकेटभर दूध काढलं, त्याच्यामध्ये बकेटभर. तुम्ही तेच करते का? नाही 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 म्हणजे मी बोलायचे अगोदर तुम्हाला लक्षात आलं, म्हटलं बा तेच करतात का काय तुम्ही. म्हणून काय करायचं, बकेटभर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, बकेटभर पाणी टाकलं का ते दूध विकायचं. असं करून 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 त्यांनी काय केलं, 2 ग्रामची नोट घेतली. 2 ग्रामची नोट घेतली आणि नोट घेतल्यानंतर काय केलं, आपल्या नाकात घातली. नाकात घातल्यानंतर थप्पा 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 आपल्या रस्त्याने चालायला लागली. पण रस्त्याने जात असताना त्यांना तिकडे कुणीच पाहिलं. आम्हाला घेतल्यानंतर दाखवायची इतकी सवय, जर समजा एखाद्याने एकदाने घेतली अशी वर काढणार, वर का मस्त दिसू देणार नाही बाई असं करणार. मग याला एक सवय होती, आपल्या नाकामध्ये घातली, अख्ख्या रस्त्याने गेली ना, पूर्ण गाव फिरले आजी, पण कुणीच काही विचारलं नाही बाई कितीची घेतली, कुणीच विचारलं नाही. शेवटी घरी आली, कंटाळून 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 चूल पेटवत असताना तिने तिची झोपडी चिरून दिली. झोपडी चिरल्यानंतर बाहेर आले ना, आरडाओरडा करायला लागली, पिटली म्हणजे माझी झोपडी पेटली. म्हटलं काहीतरी करा, पाणी आणा. पाणी आणत असताना एका मावशीने विचारलं, बाई शकुंतला का कधी नोंद घेतली. बाईनी झोपडी पेटली, तिकडेच राहू दिलं. किती वेळची फिरते मग बाई, कोणीच विचारलं नाही. घेतली ना 2 ग्रामची, पाय ना कशी दिसते. म्हणजे हिला झोपडी चिरली, याच्याशी काय करायचं. नथ इतकी प्रिय, इतकी जीवापेक्षा महाराज त्या ठिकाणी सोनं प्रिय आमच्या महिला मंडळी. त्याचबरोबर पुरुष मंडळींना काय आवडतं बघा, पुरुष मंडळीला कडक राहायला आवडतं, मस्त कडक कडपी घालायला, ड्रेसचे कपडे घालायला, मिशा बिशा असं कडक राहायला त्यांना आवडतं. त्याचबरोबर आता चिल्लर पार्टी, हे जे चिल्लर पार्टी उभी ना तुमच्या समोर, यांना एकमेकांना बोट टोचणं, एकमेकांना त्रास देणं, खोड्या करणं खूप आवडतं. खूप खोड्या करायला आवडतात. काय झालं, एकदा कार्यक्रम होता धुळे परिसरामध्ये, आणि धुळे परिसरामध्ये कीर्तन असल्यानंतर कीर्तनाला निघालो आम्ही. निघालो 2:30 दरम्यान मध्ये. काय झालं, फुलंब्रीमध्ये एक सोबदार भेटले. इकडे बघा तुम्ही, फुलंब्रीमध्ये एक सोबदार भेटले आणि सोबदार भेटल्यानंतर मला म्हटलं, ताई रामकृष्ण हरी. बाबा रामकृष्ण हरी. ताई कुठं निघला म्हटलं, आज काही नाही कार्यक्रमाला चालले धुळे परिसरात. बरं बरं, कार्यक्रमाला चालले. हो बरं बरं. म्हटलं ताई काय सप्त्याचे का वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. सप्त्याचं सेवा. बरं बरं. म्हटलं बाबा तुम्ही, म्हटलं काला केला ना, चाललं म्हटलं घरी. अच्छा घरीच चालले म्हटलं, चला म्हटलं आमच्या सोबत. बाबाला तेच लागत होतं. बसले बाबा गाडीत, गेलो आम्ही कार्यक्रमाला गेल्यानंतर कीर्तनाला गेलो. आणि असं जसं आज याला थोडासा वेळ झाला, म्हणजे वेळेवरतीच आले म्हणून आपल्या स्वयंपाकाला थोडा वेळ झाला. पण त्याच पद्धतीने त्याही दिवशी थोडा वेळ झाला होता. त्याही दिवशी वेळ झाल्यामुळे काय झालं, आम्ही गेल्यानंतर म्हटलं डायरेक्ट काय करा, पंचपदी सुरुवात करा, कीर्तन झाल्यानंतर जेवण करू म्हटलं. तर बाबा पण नेमकी त्यांना भूक लागली. काय झालं, आम्ही फ्रेश होण्यासाठी गेलो. सोबदार बाबांनी आपला ड्रेस घातला आणि ड्रेस घातल्यानंतर तिथं एक बारीक बारीक त्यांच्या ज्या घरी आम्ही ड्रेस घातला त्या घरचं गेल्यानंतर म्हटलं बाबा रामकृष्ण हरी. म्हटलं बाबा म्हटले रामकृष्ण हरी. काय बाबा काय म्हणतोस. काही नाही म्हटलं, कुठले तुम्ही. ताईंसोबत आले. बरं बरं, संभाजीनगरचे. हो संभाजीनगर. बरं बरं बरं. बाबा का तुम्हाला भूक लागली का. बारीक बारीक म्हणायला, भूक लागली तुम्हाला असं म्हटल्यानंतर बाबा म्हटले तर लागलीच बाबा, तुला कसं कळलं. काय नाही म्हटले, अरे तुमच्या तोंड सांगते बाबा की तुम्हाला भूक लागली म्हणून. आता चेहरा सांगतो का भूक लागली म्हणून. चिल्लर पार्टी अवघड असते बघा. काय नाही म्हटलं बाबा तुमचं ना चेहरा सांगतो की तुम्हाला भूक लागली.
मग काहीतरी देऊ का तुम्हाला? म्हटलं कीर्तन झालं तर जेवण करू बाबा. नाही ना काहीतरी घ्या म्हटले. एक काम करा म्हटलं, एक आयडिया सांगतो. काय रे? आमच्या घरी ना खूप मोठ्या म्हशी आहेत, खूप गायी आहेत, आमच्याकडे दही दूध तूप लोणी खूप आहे म्हटले. काय करा, थोडस ताक उरलेलं तेवढं ताक तुम्ही घ्या म्हटलं. असं म्हटल्यानंतर हा पळत पळत आतमध्ये गेला. पळत पळत आतमध्ये गेल्यानंतर तांब्याभर ताक घेऊन आला. तांब्याभर ताक घेऊन आल्यानंतर बाबांनी तांब्या पाहिल्यानंतर ताक काढल्यानंतर कोण सोडेल बघा. बाबाने जसा तोंडाला लावला तसा गड 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 तांब्याभर ताक पिऊन घेतलं. आणि तांब्याभर पिल्यानंतर काय झालं बघा, तांब्याभर ताक परत आतमध्ये पळत गेला. दुसरं तांब्या भरून परत दुसरं तांब्या भरून बाबांनी गड 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 पिऊन टाकलं. ताक पिलं बाबांनी तांब्या समोर त्या बाहेरकडे देसा तेवढ्यात आम्ही गेल्यानंतर मी म्हटलं बाबा काय चाललंय तुमचं? काय नाही म्हटलं, काही त्यांच्याकडे खूप गाई म्हशी आहेत, खूप ताक दही त्यांच्याकडे होतं. त्याने थोडस ताक मला दिलं म्हणून 2 तांबे का थोडं झालं. हा बर बर बर. मग ते बाळाला प्रश्न केला. म्हटलं काय रे बाळा, मला सांग म्हटलं, तू बाबांना ग्लास भर नाही कप भर नाही, तू डायरेक्ट 2 तांबे ताक दिलं. म्हणजे 2 तांबे तू ताक दिले बाबांना, तर तुझी आई तुला बोलणार नाही करे? असं म्हटल्यानंतर त्या बाळाने एवढं सुंदर उत्तर दिलं बघा, की मला म्हणायला लागलं, ताई माझी आई नक्कीच मला बोलली असती, कारण माझ्या आईचा स्वभाव असा आहे म्हटलं, कधीच पण त्या कीर्तनकाराला महाराजाला घरी आणलं तरी कधी चहा करत नाही म्हटले. कधीच कोणाला आमच्या घरी चहा नसते, काहीच नाही. कधी आमच्या घरी कोणाला महाराज येत नाही, काही नाही. पण आज कसं काय योग तुम्ही आले म्हटले सांगता येत नाही. कधीच आमची आई कोणाला जेवण देत नाही, कधी कोणी आलं त्याला चहा करत नाही म्हटले. पण नेमकं काय झालं म्हटले, ते ताक होतं ना त्याच्यामध्ये सकाळीच उंदीर पडला होता. हा म्हणून मग ते असं फेकून दिल्यापेक्षा तुमच्या कामाला आलं म्हटलं, दुसरं काय त्याला. म्हणजे मला सांगायचं तुम्हाला याच्यात ठेवलं की चिल्लर मारली बारीक लेकरं जे असतात ना त्याला खोड्या करायला खूप आवडतं बघा. केव्हा काय करतील ते सांगता येत म्हणून बघा, आवड ही प्रत्येकाची कशी आहे. बारीक लेकरांना खोड्या करायला आवडतं, महिला मंडळाला सोनं आवडतं, फक्त सोनंच आवडतं यामुळे आम्हाला भांडण करायला सुद्धा डेंजर आवडतं. महाराज भांडण तर एवढे भांडण करतो आम्ही, काही विशेष नाही. म्हणजे आवड ही कशी प्रत्येकाची वेगळी नाही त्या ठिकाणी. मग भगवंताची आवड काय, भगवान आवडतं नामाचा उच्चार राहतो, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याचं भजन केलं ते भगवान परमात्म्याला काय आवडतं बघा. मग कुणी कुणी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण केलं, असंख्य साधू संतांनी नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलं बघा. बरेच साधू संतांचं आपण उदाहरण घेऊ शकतो. खूप साधू संतांनी त्या ठिकाणी नामस्मरण केलं. ऐकलं गोरोबा काका, नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं पंढरपुरामध्ये, आणि कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी गोड असं वातावरण आहे. वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे पंढरपुरामध्ये, आणि पंढरपुरामध्ये कीर्तन चालू असताना गोरोबा काका असे समोर येऊन बसले. पण समोर येऊन बसल्यानंतर त्या ठिकाणी गोरोबा काकांना आपले 2 हात नव्हते. 2 हात नसल्यामुळे गोरोबा काका असे समोर येऊन बसले. त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं गोड कीर्तन चालू आहे बघा. एवढं सुंदर त्या ठिकाणी भजन चालू होतं. कुणी टाळ्या वाजवते, कुणी टाळ वाजवते, कुणी भजन करते, कुणी पखवाज वाजवते. विविध पद्धतीने त्या ठिकाणी नामस्मरण चालू होतं. एवढं सुंदर भजन, एवढं सुंदर बघा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, हरी जय रामकृष्ण रामकृष्ण हरी Krishna Hari Rama 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 Krishna Hari ऐका दादा बघा त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं गोड कीर्तन चालू आहे. सर्व श्रोते मंडळ त्या ठिकाणी टाळ्या वाजवताय, भजन करताय, नामस्मरण करताय, त्या मुखाने नामस्मरण करताय, टाळी वाजवताय. पोलीस मंडळी सुद्धा त्या ठिकाणी टाळी वाजवताय. कुणी गायक पखवाज वाजवताय. जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी काही करताय, आनंद
आयुष्यभर परमार्थामध्ये जीवन घालवलं मी माझं, पण आज फक्त एकाच गोष्टीची म्हटले की मला हात नाहीये, त्याची टाळी वाजवण्यासाठी माझ्याकडे हात शिल्लक नाहीये. खंत आहे माझ्या की सगळे आपल्या हात वरती करून त्या ठिकाणी टाळी वाजवताय, कुणी भजन करताय, कुणी नामस्मरण करताय, त्या ठिकाणी कुणी टाळ वाजवताय, कुणी गायन करताय, तर त्याच पद्धतीने कुणी पखवाज वाजवताय. जे ते त्याच्या पद्धतीने त्या ठिकाणी आनंद येताय. पण माझ्या जीवनामध्ये मला हात नाही, म्हणून मी मुखाने नामस्मरण करू शकतो पण हाताने टाळी नाही वाजवू शकत बाबा. आणि याचाच विचार भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केलाय की जो माझा भक्त आपलं आयुष्य त्याने माझ्यासाठी घालवलं, हात सुद्धा माझ्यासाठी त्या ठिकाणी घालवला. आणि तो असा ना माझा भक्त, त्याला हात नाही टाळी वाजवण्यासाठी विचार करू लागले भगवान परमात्मा. गोड असं भजन चाललंय बघा, गोड असं नामस्मरण त्या ठिकाणी चाललंय. राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी, भजन करू लागले आणि त्या ठिकाणी गाऊ लागले. त्यामुळे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्याचं चिंतन केल्यामुळे त्या ठिकाणी घडलं बघा. म्हणून करावरती हात सर्वांनी, सर्वजण हात वर करा. करावरती चला म्हणल्या मागच्या राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी रे राम कृष्ण हरी. नामस्मरण आपल्या जीवनामध्ये होतं. एवढं भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नामस्मरण आवडतं. जो तन मन धनाने आणि अंतःकरणापासून त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, त्याचं चिंतन करतो ना, तो भक्त भगवान परमप्रिय असतो बघा. फक्त अंतःकरणापासून, भावापासून, मनापासून त्या ठिकाणी काही पाहिजे, मनापासून भजन केलं पाहिजे, भावानं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला बसलं पाहिजे. नाहीतर काय असतं, आपण नामस्मरण करतो वेगळं, देवाकडे पाहतो वेगळं, नामाचं लक्ष वेगळ्याच ठिकाणी असते बघा. मग अंतःकरणापासून, भावापासून त्या ठिकाणी भजन केलं पाहिजे बघा. काय झालं, दोघी जणी सुना होत्या, त्यांची सासूबाई नेमकी गेली. सासूबाई गेल्यानंतर त्या ठिकाणी दोघी जणी सुना, त्यांना खूप आनंद झाला. एकाकडची कटकट, मी त्या दोघींना सांगते, दोघी म्हटलं एका वर्षी गेली म्हटले टेन्शन आता आपण दोघी मोकळ्या झालो. पण लोकांना दाग डोळे पडतात ना, पण थोडं राहावं
थोड्या 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 रडायला लागल्या आणि रडत असताना गाव जमा झाल्यानंतर आजी बाईच्या मुली आल्या सगळे नातलग त्या ठिकाणी जमा झाले नातलग जमा झाल्यानंतर आजी बाईला स्नानासाठी काढलं आंघोळ घातल्यानंतर कपडे परिधान केले आणि आपलं घेऊन निघाल्या थांबावं लागलं विसाव्याला म्हणजे अनुभव तुम्हाला हा विसाव्याला काय झालं आता जशी उन्हाळ्याचे दिवस ऊन लागायला त्याच पद्धतीने ते वय लागायचं ऊन लागायचं तर विसाव्याला थांबले झाडाखाली थांबल्यानंतर आता ऊन लागते म्हटल्यानंतर थांबल्यानंतर सगळ्या महिला आजूबाजूला रडू लागल्या हवा घालू लागल्या वारा घालू लागल्या रडत असताना असं बेकार काय करत आजी इतकं बेकार काय करतात खूप बेकार बघा इकडे तळेगाव परिसरामध्ये गेलो कोपरगाव साईडला आणि 9वीचं कीर्तन त्या ठिकाणी होतं कीर्तन झाल्यानंतर असंच म्हणून ती एक आजी रडायला सुरुवात केली आणि रडत असताना त्या ठिकाणी आजोबांची आवड सांगायला लागली काय सांगायला लागली त्यांना लई मैत्रीची भाजी आवडत जेव्हा ते बोलायला लागले तेव्हा मला शांतच बसावं लागत होतं ना असंच रडते मला म्हणून आता आवड सांगत असताना मेथीची भाजी कोणाला आवडत नाही का रडायची पद्धतच वेगळी असते मग त्याच पद्धतीने दोघी सुनांचं काय झालं दोघी सुनांनी सहज वरती पाहिल्यावर मस्त जांभळं पिकेलं लहान्या सोनाने वरती पाहिलं झालेले म्हटलं आता खायचं आनंदच वेगळा आहे म्हटले तिने काय केलं मोठ्या सोनाची बाईची होती म्हणजे तिची मोठी जाऊ तिला त्या ठिकाणी सांगायला सुरुवात आता हे मोठीने काय म्हणते तिने वरती पाहिल्यानंतर ती म्हणायला लागली बाई आता जांभळं ठीक आहे काळे दिसतात ठीक आहे खायला तर लयच मस्त लागतात पण गाव आपले बोबो यांच्या मुली काय म्हणतील म्हटले आपलं सगळं नाव नाही ना म्हणजे आपण काय येता आता लोक म्हटले येता वेळेस खाऊ आपण आता सध्या रिटर्न जायचं का मला सांगा त्या दोघी जणी सुना होत्या सासू कोणाची वाटली त्यांची पण त्या रडायमध्ये त्यांनी जाम भाऊ होता का आणि टाका मनापासून रडत होते का त्या रडत त्या फक्त वर्षावर टाकण्यासाठी रडत होत्या म्हणून मला सांगायचं की आपण नामस्मरण करत असताना भजन सासू साठी रडायचो बाबा अंतरी नाही
मागे आणि पुढे तो भगवान उभा राहतो आणि काय आपल्या जीवनातले आलेले अनेक संकट त्या ठिकाणी काय करतो दूर करतो बघा फक्त आपल्याला काय करायचं त्याचं नामस्मरण करायचं दुसरं आपल्याला काय करायचं गरज नाही मला खूप काय करायचं आपल्याला जाण्याची सुद्धा गरज नाही ते जाण्याची गरज नाही घरी बसून आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू शकतो फक्त अंतःकरणापासून केलं पाहिजे बघा शबरी मातेने आपल्यामध्ये एवढं भगवान परमात्म्याचं नामस्मरण एवढं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलं काय झालं त्यांची जी गुरुजी होती माता त्यांचा अंतकाळ झाला आणि अंतकाळ जवळ आल्या त्या ठिकाणी माता ऋषी शबरी मातेला म्हणू लागली शबरी मी तर जाणार आहे आणि एवढ्या लांबच्या प्रवासाला परत कधीच वापस येणार कधी वापस गेल्यानंतर तर असं म्हटल्यानंतर शबरी माता त्यांना रडू लागली शोक करू लागली तुम्ही नसल्यानंतर माझं कसं व्हायचं म्हणजे या वनामध्ये कसं राहायचं त्यावेळेस माता कृष्णाने सांगितलं बघ शबरी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं भजन करायचं त्यांचं नामस्मरण करायचं एवढं नामस्मरण करायचं की त्या ठिकाणी तुला देही अवस्था प्राप्त झाली त्याचं सुद्धा बालपणा राहिलं नाही पाहिजे म्हटलं एवढं भजन करायचं तेव्हापासून त्या ठिकाणी शबरी मातेने भगवान परमात्म्याचं भजन करायला सुरुवात केली अनेक विविध पद्धतीने त्या ठिकाणी भजन करायचं सकाळी 3 ला उठायचं शबरी माता आजी सकाळी 3 ला उठायचं आपण किती 7 वाजता तुमच्या 7 ला उठायला तुमच्याकडे तरी 7 ला उठायला आमच्याकडलं नाही सांगत म्हणून आपण किती 6 5 किंवा 7 वाजता पण शबरी माता त्या ठिकाणी 3 ला उठायची आणि 3 ला उठल्यानंतर आपल्या केसांनी जास्त आता केसांनी जास्त का झाडायच्या तर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे पाय कोमल आहे त्यांच्या पायाला काटा मोडू नये म्हणून आपल्या रस्त्याने केसांनी रस्त्याला झाडायच्या आणि त्या ठिकाणी भजन करायचं विविध पद्धतीने त्या ठिकाणी शबरी मातेने भजन केलं भगवान परमात्मा आले ना भगवान परमात्म्याला आसनावरती बसले भगवान परमात्मा माझ्याकडे आले ना भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विविध पद्धतीचे फळे आले त्यांना पोरं खाऊ अशा अनेक पद्धतीने त्या ठिकाणी शबरी माता विचार करू लागल्या आणि भजन करू लागल्या जब मेरे राम जी का बना होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का पावन होगा शबरी की कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का पावन होगा जब मेरे राम जी का आगमन होगा शबरी के कुटियों का पावन होगा आएंगे राम जब आसन पर बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी आएगा रघुराई जब आसन पे बिठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी ज्यावेळेस भगवान परमात्मा येतील ना भगवान प्रभू रामचंद्रजी माझ्याकडे येतील ना त्यावेळेस मी भगवान परमात्म्याला आसनावरती बसवेल भगवान परमात्म्याला गोड गोड असं खोरं खाण्यासाठी देईल विविध पद्धतीने फळं खाण्यासाठी देईल अनेक पद्धतीने त्या ठिकाणी विचार करू लागल्या बघा शबरी माता भगवंत आला ना माझ्याकडे भगवंताला मी काय काय करील म्हटले हे करील ते करील विविध पद्धतीने त्या ठिकाणी विचार करू लागल्या आणि विचार करत असताना त्या ठिकाणी शबरी मातेने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला चिंतन केलं भजन केलं किती दिवस केला असेल 1 दिवस 2 दिवस आपण किती दिवस करू जास्तीत जास्त सप्ताह आहे 8 दिवस 10 दिवस पुढे आपल्यासारख्या नाही जमत महाराज संसारी संसार आपल्या मागे असतो बघा पण त्या ठिकाणी शबरी मातेने 1 नाही 2 नाही 3 नाही तर 82,000 वर्ष भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलंय किती 82,000 वर्ष भगवंताचं चिंतन केलंय अफाट भजन त्यांनी केलं बघा आणि भजन तर आपल्या जीवनामध्ये एवढं केलं की वेगळी अवस्था त्यांना प्राप्त झाली याचं वास्तव राहत नव्हतं
लक्ष्मणजी म्हणाले आपली कोणती माता आपल्या 3 माता आहे या 3 मातांपैकी आपल्याला कोणत्या मातेला भेटण्यासाठी जायचंय असं म्हटल्यानंतर भगवान परमात्मा म्हणाले लक्ष्मणजी ज्या आपल्या 3 माता आहेत ना त्या मातेने आपलं फक्त 14 वर्ष वाट पाहिली किती दिवस होता वनवास 14 वर्ष एवढीच वाट मातेने बघितली म्हटले आपले भक्त पण ही माता अशी आहे की 82,000 वर्षांची वाट पाहिली आहे किती 82,000 वर्ष त्या मातेला भेटण्यासाठी आपल्याला जायचंय असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विचार करू लागले अशी कोणती माता आहे आपल्याला त्या मातेला भेटण्यासाठी जायचंय पण चला जाऊ आपण आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि लक्ष्मणजी शबरी मातेला भेटण्यासाठी निघाल्यानंतर आपलं नामस्मरण करत त्या ठिकाणी शबरी मातेच्या कुटिया समोर आले कुटिया समोर आल्यानंतर गोड असं भजन शबरी माता करू लागल्या गोड असं चिंतन त्या ठिकाणी करू लागल्या भगवान परमात्माने शबरी मातेला उठवलं आणि उठवल्यानंतर शबरी मातेला काही सुचना भगवान परमात्म्याला कुठं बसवतो काय घालावं काय करावं काही त्या ठिकाणी शबरी मातेला सुचत नव्हतं बघा काय झालं मग त्या ठिकाणी शबरी माता भगवान परमात्म्याला म्हणू लागला देवा काय करावं मला काही सुचत नाही म्हटल्यानंतर तुम्हीच सांगा शबरी माता भगवान परमात्मा आल्यानंतर रडायला लागली आनंदाश्रू त्यांचे वाया लागले एका डोळ्यातून 2-2 धारा येत होत्या एवढा आनंद त्या ठिकाणी शबरी मातेला झाला होता खूप नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलं त्यांनी भगवान प्रभू रामचंद्रजींना म्हणू लागले देवा काय करावं काही सुचत नाही म्हटले मला आता तुम्हीच सांगा काय करायचं ते प्रभू रामचंद्रजी म्हटले माते काही करू नका आतापर्यंत सगळं तुम्हीच करत आले म्हटले आता मला करायचंय म्हणून याच्यात सांगायचं मला तुम्हाला एवढंच बघा की शबरी मातेने किती भजन किती नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलं की साक्षात भगवान परमात्मा जगाचा जगन्नाथ असणारा तो भगवंत साक्षात शबरी मातेला भेटण्यासाठी शबरी मातेच्या कुटियावरती गेलाय शबरी मातेला हालायची गरज पडली का डोलायची गरज पडली काही नाही शबरी मातेला भगवंताकडे जाऊ लागला का नाही महाराज त्या ठिकाणी आपण सुद्धा नामस्मरण केलं पाहिजे आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये भजन केलं पाहिजे काय भजन शबरी मातेने केलं होतं जब मेरे राम जी का बना होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का बना होगा शबरी की कुटिया का पावन होगा त्या ठिकाणी शबरी मातेने एवढा नामस्मरण आपल्या जीवनामध्ये केलं एवढं नामस्मरण की बघा मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला दिवाली मैं मनाऊंगी राम आएंगे तो अंगना सजाऊंगी दीप जला कर दिवाली में मनाऊंगी मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे त्या ठिकाणी शबरी माता म्हणू लागल्या की माझं खरंच भाग्य उजळले की भगवान परमात्मा माझ्याकडे आले शबरी मातेने किती विचार केला की भगवंत आल्यानंतर भगवंताला आसनावरती बसवेल विविध पद्धतीने गोरं खाऊ घालेल हे करेल वेळेवरती काही करता आलं कारण त्यांनी चिंतन एवढं केलं होतं एवढं भजन एवढं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये की आपलं अख्खं जीवन भगवंताच्या नामस्मरणामध्ये भगवंताला त्या ठिकाणी समर्पित केलं होतं पण त्या नामस्मरणाचा फायदा असा आहे त्या नामस्मरणाचा फायदा असा की साक्षात भगवान परमात्मा शबरी मातेकडे आले शबरी मातेला जावं लागलं का आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही त्याचं भजन करण्यासाठी त्याचं चिंतन करण्यासाठी कुठेच जाण्याची गरज नाही ललकती साया सुखे येतो घरा नारायण किंवा ठाईचं वैष्णव करायचं आवडी आनंद आपल्याला त्या ठिकाणी कुठे जाण्याची गरज नाही महाराज कुठे जाण्याची गरज नाही नलगी हलावी चालावी बाहेरी
न लगे हलावे न लगे हलावे तालावे बाहे न लगे हलावे तालावे बाहे न लगे हलावे तालावे बाहे रे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं ठीक आहे त्या ठिकाणी नागबाबा सांगतात की त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं त्याचं चिंतन केलेलं त्या ठिकाणी आवडतं तो बरं सांगतात की कुठे जाण्याची गरज नाही घरीच बसा तुम्ही पण घरी बसून काय करा कामामध्ये काम काही म्हणा आपलं कामही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा फक्त काय करा काम करत असताना त्या ठिकाणी तुम्ही जे व्यवहार करता ते व्यवहार करत असताना तुमचं तोंड व्यवहार करतात हात व्यवहार करतात हात काम करतात की तोंड करतात हात करतात तोंड काम करत तोंडाने काय करायचं कामामध्ये काम काही म्हणा त्या ठिकाणी आपल्याला काय हाताने भजन करायचं का नाही मुखाने करायचं काय करा आपल्या कामात काम करा फक्त त्या भगवान परमात्म्याचं काय करा नामस्मरण करा का करा नाथबाबा सांगतात हे त्याला आवडतं नामस्मरण केलं ते भगवान परमात्म्याला आवडतं म्हणून त्याचं नामस्मरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे बघा कारण आवडीने निवासित एका प्रकारे त्यानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं त्या भगवान परमात्म्याला आवडतं म्हटले म्हणून तुम्ही काय करा नामस्मरण करा ठीक आहे ना बाबा नामस्मरण करायला आम्ही तयार आहोत पण मला सांगा त्याचं नामस्मरण करणं त्याचं चिंतन करणं त्यासाठी आम्ही तयार आहोत पण मग आम्हाला आपल्याला जाण्याची गरज आहे का बाबा आता सांगितलं न लगे हलावे चालावे बाहेर तुम्हाला आलायची गरज नाही बोलायची गरज बोलायची घरी बसून त्याचं नामस्मरण तुम्ही करू शकता मग नाथ बाबा आणखी काही करावं लागेल का अभंगाचं दुसरं तुलसी माळा गोपी चंदन टीला तुलसी माळा गोपी चंदन तुलसी माळा गोपी चंदन टीला तुलसी माळा गोपी चंदन टीला हे हृदय गणवाला तुलसी माळा गोपी चंदन तुलसी माला गोपी चंदन टीला हृदय कमला तुलसी गोपी चंदन टीला तुलसी माला गोपी चंदन टीला चंदन टीला
चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. वाजवायचे तर जेवण केलं सारखं तुम्ही चार्जिंग करून नाही आले का बापला खाल्ला नाही का म्हणतात त्याला बट्ट्या म्हणतात बट्टे हा खाल्ला नाही का बट्ट्या करून चार्जिंग करून नाही आले बर जेवल्या का सांगा ना असू दे झोप यायला लागली वाटतं त्यांना तुमचं कीर्तन खारट व्हायला नको तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा नाम तुम्हाला सांगतात की ते भगवान भगवंताला आवडतात नामाचा उच्चार तर आवडतो पण आणखी काय आवडतं तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली आवडते गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण केलेली आवडते कपाळावरती गोपी चंदन टिळा त्या ठिकाणी लावलेला ते भगवान भगवंताला आवडतो आणखी काय आवडतं हृदयात वैष्णवांविषयी कळवळा आवडतो हे जे वैष्णव आहेत हे जे वारकरी संप्रदायाचे सगळे महाराज म्हणले आहेत यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कळवळा असला पाहिजे भगवान परमात्म्याला आवडतो आता तुळशी किती प्रिय भगवंताला सांगू तुम्हाला सांगते बघा भगवान परमात्म्याला तुळशी इतकी प्रिय अति प्रिय आवडते तुळशी खूप आवडते भगवंताला तुळशी इतकी आवडते बघा एकदा काय झालं सत्यभामेला थोडंसं झाला अहंकार आणि झाल्यानंतर अहंकार आहे ना म्हणता येणार त्याला पण थोडंसं त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये खूपच वेगळा भाव त्यांच्या मनामध्ये झाला आणि मग सत्यभामेने ठरवलं की चला म्हटले देवाला बघू आपण कोणीतरी देवाला विकायचं ठरवलं आणि देव घेताना कोणी बघू म्हटले नारद महर्षीकडे आले नारद महर्षीकडे आल्यानंतर महर्षीचा स्वभाव कसा आहे महाराज नारद एवढा चंचल त्यांचा स्वभाव एवढा चंचल की कधी इथे उभे असले तर दुसऱ्या मिनिटाला इथे दिसणार नाही तिकडे दिसतील एवढा चंचल स्वभाव भजन एवढं महाराज त्यांच्या जीवनामध्ये नारायण 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 हो नारायण 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 रात्रंदिवस भजन महाराज त्यांच्या जीवनामध्ये संत होते संतांच्या जीवनामध्ये असं भजन असतं खूप भजन त्या ठिकाणी नारद महर्षींच्या जीवनात आणि आपलं भजन करत करत सत्यभामेने बोलून म्हटलं महर्षी भगवंताला बोलताव कोणी असं म्हटल्यानंतर महर्षी म्हणते त्याची काय चिंता करताय काय करा जाऊन बघा आपल्या गावामध्ये कोणीतरी गेल भगवंताला आता भगवंताच्या बायका किती आपल्या सगळ्यांना माहिती आहे एवढ्या मोठ्या बायका म्हटल्यानंतर आपलं सगळं खानदान किती मोठं होतंय आणि एवढं खानदान करून घेणाऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी सत्यभामा आपल्या गावामध्ये फिरल्यानंतर काय झालं कुणीच भगवंत घ्यायला तयार कुणीच तयार होईना महाराज नाराज झाल्यानंतर वापस आल्यानंतर त्या ठिकाणी महर्षीला म्हणू लागले देवा भगवंताला कुणीच येत नाही म्हटलं कुणीच तयार नाही असं म्हटल्यानंतर महर्षी म्हणू लागले काय नाराज होता म्हटलं तुम्ही चिंता नका करू कोणी घेतलं मी घेतो भगवंत काय काळजी करता असं म्हटल्यानंतर हा म्हणून चला देऊन टाकू असं म्हटल्यानंतर नारद इकडं महर्षी आले भगवंताला म्हणाले देवा माझ्या मागे चालायचं माझ्या पुढे चालायचं मला घेतलंय म्हणले मी मागे चालायचं असं म्हटल्यानंतर भगवंत म्हणू लागले महर्षी काय चाललंय कळा ना काय नाही म्हटलं देवा माझा हात तरी बघावं मी का ज्योतिषी म्हटलं महर्षी तुझा हात बघायला माझ्या असं म्हटल्यानंतर महर्षीने सांगितलं मला घेतलंय सगळी हकीकत नारद महर्षीने त्या ठिकाणी भगवंताला सांगितली आणि हकीकत सांगितल्यानंतर ही वार्ता हळूहळू पूर्ण बायकांपर्यंत पोहोचली बायकांपर्यंत पोहोचल्यानंतर आता आपला नवरा कोणीतरी देऊन टाकलाय असं म्हटल्यानंतर यांना बरं वाटेल का उपदरच पोहोचून निघल्या ना महाराज सत्यभामेला मारण्यासाठी धावून त्या ठिकाणी येऊ लागला एवढ्या जणी धावून येणार एकटीच काही चालणार आहे का गडबडून गेली नारद महर्षी म्हणू लागले देवा काही माझं दान दिलं मला वापस द्या म्हटलं महर्षी म्हणू लागले तुला माहिती नाही का दान दिलं ज्यांना ते दिलं म्हणजे त्याला काय म्हणतायत दान म्हटलं जे दान दिलं त्याला वापस घेता येत नाही म्हटले वापस घेता येत नाही काही करून तुला वापस घेता येणार नाही म्हटले सत्यभामा गडबडल्यानंतर म्हणू लागले देवा काही करा भगवंत वापस द्या म्हटलं कारण जर यांनी सगळ्यांनी ठरवलं तर माझी काय बळी नाही म्हटलं काहीच नाही महर्षी म्हणू लागले ठीक आहे
एक काम करतो म्हटले तुझ्याकडे जेवढं सोनं नाणं जेवढं काय असेल ते काय कर भगवंताला एका पारड्यात बसू आणि तुझं सोनं एका पारड्यात टाकायचं भगवंताच्या बरोबरीला जर तू सोनं टाकलं ते जर आलं तुम्ही भगवंताला तुला द्यायला तयार आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सत्यभामाही विचार करू लागले आता काय करावं जेवढं सोनं होतं जेवढं आपलं अलंकार होते सगळे आणले भगवंताला एक पारडं तयार केलं एका पारड्यामध्ये भगवान परमात्म्याला बसवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकण्यासाठी सुरुवात केली आता एवढं सोनं टाकलं जेवढं होतं सगळं टाकलं जेवढा बायकांचं होतं सगळ्यांचंच सोनं टाकलं महाराज पण पारडं हालायला सुद्धा तयार रुक्मिणी माता आपल्या तुळशी वृंदावनामध्ये नामस्मरण करत होत्या बसलेल्या होत्या चिंतन करत होत्या आणि तिकडे महाराज एक दोन जण गेले त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला सांगितलं माते असं असं झालं म्हटलं तिकडे चला तुम्ही लवकर रुक्मिणी तुम्ही शांत कशा बसल्या उठा की चला त्या ठिकाणी भगवंत पारड्यामध्ये बसवले अनेक पद्धतीने जेवढं सोनं होतं सगळं एकत्रित केलं सगळं सोनं टाकलं तरी सुद्धा पारडं हालायला तयार होतं रुक्मिणी मातेने काय केलं आपलं डोकं चालवलं आणि डोकं चालवलं तुळशी वृंदावन मध्ये गेल्या एक तुळशीचं पान घेतलं आणि पान घेऊन गेल्यानंतर भगवंताकडे गेल्या आणि गेल्यानंतर भगवंताच्या ज्या दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं ठेवलं होतं त्या पारड्यामध्ये एक छोटंसं तुळशीचं पान ठेवलं जसं तुळशीचं पान ठेवलं तसं पारड्यासारखे झाले तुळशी पात्र पारडे ठेवीता तुळसी पात्र पारडे ठेवी तुळसी पात्र पारडे ठेवीता तुळसी पात्र पारडे ठेवीता माधव घाला बरोबरीचा माधव घाला बरोबरीचा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बैसला उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बैसला उठा की चला उठा की चला उठा की चला खूप सुंदर म्हणून त्या ठिकाणी फक्त एक छोटंसं तुळशीचं पान पारड्यामध्ये ठेवलं दोन्ही पारडे कसे झाले सारखे झाले एवढी तुळशी भगवंताला प्रिय आहे आणि खूप आवडते तुळशी भगवंताला म्हणून काय केलं पाहिजे तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे नुसतं तुळशीचं छोटंसं पान जर भगवंताला एवढं आवडतं तर तुळशीची माळ जर आपण आपल्या गळ्यामध्ये धारण केली ते किती आवडेल भगवंताला आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे तुळशी माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे गोपीचंदचा टिळा आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लावला पाहिजे कारण टिळ्याचं एवढं महत्व आहे बघा आता सांगायला वेळ नाही तर सांगितलं असतं म्हणून गोपीचंदन टिळा आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कपाळाला लावला पाहिजे कारण टिळा लावला तर आपलं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं म्हणून टिळा आपण आपल्या जीवनामध्ये लावला पाहिजे हृदयात वैष्णवाविषयी कळवळा असला पाहिजे आणि नुसता वैष्णवाविषयी नाही तर आपल्या शेजारी पाजारी आपल्या सगळ्यांविषयी एकमेकांना कळवळा असला पाहिजे आदर सन्मान आपला एकमेकांना असला पाहिजे नाहीतर मग शेजारच्याने गाडी घेतली की माझं पोट दुखत एखाद्याने वावर घेतलं की माझं पोट दुखत असं व्हायला बघा आपल्या अंतःकरणामध्ये सगळ्यांविषयी आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे सगळ्यांविषयी कळवळा असला पाहिजे चांगला भाव त्या ठिकाणी असला पाहिजे बघा ठीक आहे बाबा आम्ही तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करायला तयार आहे ते भगवान परमात्म्याचं चिंतन नामस्मरण करायला तयार आहे गोपीचंदन टिळा कपाळाला लावायला तयार आहे आणखी काही करावं लागेल का तर याचं उत्तर महाराज औरंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात बघा आषाढी कार्तिकी सांगत से आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद बरं म्हणून आषाढी कार्तिकीला त्या ठिकाणी काय केलं पाहिजे पंढरीची वारी केली पाहिजे विठ्ठला हॅलो विठ्ठला आमच्या झालं तर काय
वारी केली पाहिजे. कारण वारीचं खूप मोठं त्या ठिकाणी महत्व असतं बघा. आपण आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? कार्तिकीला आळंदीला गेलं पाहिजे, आषाढीला पंढरपुराला गेलं पाहिजे. कारण काय 16 असतो महाराज, आषाढी कार्तिकीला काय आनंद असतो बघा. त्या ठिकाणी आळंदीमध्ये उभं राहण्यासाठी जागा राहत नाही, एवढं गर्दी त्या ठिकाणी असते. खूप आनंद सोहळ्यामध्ये असतो. किती आनंद असतो, किती आनंद, किती आनंदाचं वर्णन करू शकत नाही. वादकाचा आनंद असतो, कीर्तनकारांचा, गायकांचा, श्रोते मंडळींचा, सगळ्यांचा त्या ठिकाणी काय आनंद असतो. एवढा आनंद असतो, एवढा आनंद. आता तुम्ही म्हणाल ताई वादकाचा आनंद कसा? तर वादकाला ज्या दिंडीत म्हणलं त्या दिंडीत नुसतं वादक म्हणलं की लगेच आपल्या गळ्यात. हा म्हणजे वादकाचा सुद्धा आनंद. कीर्तनकाराचा कसा? ज्या दिंडीत नाही त्या दिंडीत कीर्तन करायला भेटते, हा आमचा आनंद. गायकांचा रस्त्याने चालत जरी असले एखाद्याने म्हटलं बाबाजी म्हणा गोळण, महाराजांचा आनंद असतो. आता तुमचा आनंद सांगू का? तुमचा आनंद एवढा असतो बघा, तुम्हाला कीर्तन श्रवण करायला भेटतं, कीर्तन श्रवण करायला भेटतंय, गायन श्रवण करायला भेटतंय, तर रस्त्याने चालत असताना आपल्याला म्हणायलाही भेटतंय, आणि चालत असताना आपल्याला खायलाही भेटतंय. बरं नुसतं खायला भेटत नाही तर गरीबेपर्यंत भेटत. आणि आपण विचार करतो का घरी आणायचा? एक आजी दिंडीला गेला आमच्या गावचा. दिंडीला गेल्यानंतर एवढी बॅग घेऊन गेले, आपलं गोणी ते अंतरून पांघरून परत आपले कपडे एवढी गोणी घेऊन गेला. आणि एका वेळेस आल्यानंतर एवढी गोणी. मी म्हटलं जाता वेळेस एवढं नाही, तुम्ही नेमकी किती खेळणे आणले? म्हटलं ताई खेळणे कमी आणले, पण बिस्किट पुढे जास्त आणले. म्हणजे कसं आहे तुमच्यासारखे मारणार आले म्हणजे सगळ्यांचं त्या ठिकाणी कसं काय खूप आनंद असतो बघा. आमच्या गावात नाही दिंडी जाते, जात असताना खूप आनंदाने जल्लोषाने उत्साहाने त्या ठिकाणी दिंडी साजरी केली जाते, दिंडीला गेला जातो. आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तर एवढा आनंद असतो महाराज, काय नाचणं, काय आनंद, काय त्या आनंदाचं वर्णन मी त्या ठिकाणी करू शकत नाही. एवढा आनंद वारीचा असतो. आणि वारी आपण करतो यात नवल नाही, वारी आपण सगळे करतो यात नवल नाही. देवांचे देव महादेव त्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी वारी केली होती बघा. विठ्ठला विठ्ठला. काय झालं भगवान शंकर वारीला निघाले. आणि वारीला निघाल्यानंतर आता महादेव वारीला जायचं म्हटल्यानंतर काय विषय का? भगवान शंकरांनी आपली तयारी केल्यानंतर पार्वती मातेने बघितलं. पार्वती मातेने बघितल्यानंतर पार्वती माता म्हणू लागली, स्वामी मला पण दिंडीला यायचं म्हटले तुमच्यासोबत. असं म्हणल्यानंतर महादेव म्हणू लागले, बघ तुझ्यासारख्याचं काही काम नाही म्हटलं, तुला काय दिंडीत चालता येणार नाही, नाजूक साजूक येतो, परत दिंडीत खूप गर्दी असते, दबली एवढंच परेशानी म्हणले. पण स्त्री हट्ट बाल हट्ट एवढं असं लागतो महाराज. खूप हट्ट केला पार्वती मातेने, मला यायचंच म्हणले, काही केलं तुम्ही तरी मला यायचं म्हणजे यायचंच म्हटले. असं म्हटल्यानंतर भोले बाबा म्हटले, बाबा चल तुला यायचं आवर म्हटले. असं म्हणल्यानंतर परत गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा म्हटले, पप्पा गणपती बाप्पा होते का? गणपती बाप्पा म्हटले मला पण वारीला यायचं. असं म्हणल्यानंतर भोले बाबा म्हणू लागले, गणपती तुला काही चालता येणार नाही, तुझी तब्येत कशी, चालणं किती लांब, तुला शक्य नाही म्हटले. तू काय घरीच थांब म्हटले. तू म्हणाला मोदक देतो, लाडू लाडू तू जे मदत देतो म्हटलं, पण घरीच थांब. नाही नाही म्हटले मला यायचं म्हणजे यायचं. पार्वती माता म्हणू लागल्या, जाऊ द्या ना येऊ द्या ना म्हटले, पंढरपूरला येतील मग आल्यानंतर चांगले संस्कार लागतील म्हटले त्याच्यावरती, येऊ द्या. असं म्हणल्यानंतर भोले बाबा म्हणू लागले, न्यायला काय हरकत नाही, पण याला न्यायचं कसं? पार्वती माता म्हणली, आपली 4 व्हीलर कशाला आहे मग? 4 व्हीलर कोणती 4 व्हीलर होती त्यांची? तुम्हाला लक्षात येतं? नंदी पार्वती माता गणपती बाप्पा भगवान भोलेनाथ वारीला निघाल्यानंतर हळूहळू वारीला रस्त्याने चालू लागले. चालत असताना जल्लोषात नामस्मरण, जल्लोषात चिंतन त्या ठिकाणी चालू होतं. हळूहळू वारीला चालू लागले, कारण आपली वेळ संपत आलेली म्हणून त्या ठिकाणी वारीला जात असताना वाखरीच्या टोकापर्यंत आले. वाखरीच्या टोकापर्यंत आल्यानंतर सगळ्या दिंड्या काय झाल्या? एकत्रित झाले. सगळ्या दिंड्या एकत्रित झाल्या. दिंड्या एकत्रित झाल्यानंतर पार्वती मातेने बघितल्यानंतर डोक्यालाच हात लावला ना खाली बसला. म्हटलं बापरे एवढी मोठी गर्दी, म्हटले एवढ्या गर्दीमध्ये माझ्यासारख्या शक्यच नाही म्हटले चालणं. म्हणून मी काय करते इथंच थांबून घेतले. पार्वती माता वाखरीच्या टोकाला थांबल्या आणि गणपती बाप्पा भगवान भोले बाबा आणि
पुढे निघाल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन झालं. आता दर्शनाला लागल्यानंतर भगवान भोले बाबा, गणपती बाप्पा आणि नंदी तिघ जण दर्शनाला बारीला लागले. पण बारीला लागल्यानंतर सगळ्या वारेवाले लोकांनी सगळ्यांनी बघितलं हा नंदी म्हणली बारी नंदी, हे नंदी आणि याचं काय म्हटलं इकडं लगेच ते सगळे आरडाओरडा करायला लागले. हा नंदी कशाला रे बारी असं म्हटल्यानंतर महादेव म्हणू लागले, म्हटले नंदी हे सगळे कोणी वारकरी आहेत, तू का म्हणे वारकरी अधिकारी मोक्षाचे अधिकारी म्हटले ते, त्यामुळे तू काय कर जर यांनी खाली जाणार वरदान आपली काय बरी राहणार नाही म्हटले, तू काय कर नंदीला तिथेच बसून दिल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आणि पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर भोले बाबा गणपती बाप्पा पुढे निघाले. बारी लागल्यानंतर हळूहळू बारीमध्ये सुद्धा गर्दी व्हायला व्हायला लागली महाराज. आणि दाबदूब होत असताना आपल्या मावशांच्या अशा वादविवाद चालतं, असली मावशांची मजा येते महाराज. आणि आई भगवंताच्या दर्शनात समोर गेलो, आणि देवाचं दर्शन घ्यायचं की पोलिसांना की आपलं दर्शन सुद्धा होत, आपल्या मावशांना भगवंत सुद्धा व्यवस्थित पाहता येत नाही. त्याच पद्धतीने खूप गर्दी त्या ठिकाणी होऊ लागली. गर्दी होत असताना गणपती बाप्पा दबायला लागला. गणपती बाप्पाला श्वासही व्यवस्थित घेता येणार, श्वास घेता येणार म्हटल्यानंतर आता गणपती बाप्पा काय करावं काय नाही विचार करू लागले. ते भोले बाबांनी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी भोले बाबा गणपती बाप्पाला म्हणू लागले, गणपती तू काय कर इथंच थांब म्हटले, तू काय तिकडे येण्याच्या भानगडीत करू नको, कारण खूप गर्दी आहे. इथं पुढे निघल्यानंतर तू मुंगी जायला जागा राहणार नाही, एवढी गर्दी होऊन जाईल तुझ्याकडनं शक्य, तू काय कर म्हटलं इथंच थांब. असं म्हटल्यानंतर गणपती बाप्पाला एका देवडीमध्ये त्या ठिकाणी भगवान भोले बाबांनी बसून दिलं. आणि देवडीमध्ये बसून दिल्यानंतर भोले बाबा हळूहळू काय झालं पुढे निघाल्यानंतर गाभाऱ्यामध्ये आले, भगवंता समोर आले. भगवंता समोर आल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी भोले बाबांना बघितलं. आणि जसं का भोले बाबांना भगवान परमात्म्याने बघितलं तसं विटेवर खाली उडी टाकली आणि भगवान भोलेनाथांना त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर उचलून घेतलं. हो, म्हणून कधी पंढरपूरला गेले असाल तर त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा समोर गेल्यानंतर भगवान परमात्म्याच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे. कधी तुम्ही पंढरपूरला गेला ना तर लक्षपूर्वक बघा. विठ्ठला आणि कुर्मदासांनी अशी वारी केली, कुर्मदासांना हातपाय सुद्धा नव्हते, घसरत जायचे महाराज कुर्मदास, पण त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये वारी केली. आपण सगळ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आषाढी कार्तिकीला पंढरपूरला गेलं पाहिजे, वारी केली पाहिजे. त्याचबरोबर एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी. ज्ञानबाबा सांगतात की जो हे नियम करेल कोणता तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करेल. आता तुम्हाला प्रश्न पडेल ताई नामस्मरण आम्ही करू पण आम्ही म्हातारे झालो का? म्हातारे झाल्यानंतर करू, म्हातार झालं की नंतर मग काय तेच करायचं, परमार्थच करायचं आहे. पण मग मला सांगा आजी मावशी ताई, तुम्ही म्हातार होईपर्यंत जगायला तुम्हाला गॅरंटी आहे का? आज रात्री तुम्ही झोपल्या उद्या सकाळ होईलच याची तुम्हाला गॅरंटी आहे का? तुमचं जाऊ दे, मी माझं सांगते. आता तुमच्या समोर बोलते, थोड्या वेळात कीर्तन झाल्यानंतर मी निघून जाईल, पण उद्या सकाळ माझी होती का नाही याची मला गॅरंटी नाही. तुम्हाला आहे का? नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकार सांगतात बघा, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा की सुने दिखाई, भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा की सुने दिखाई. बाबा तारुण्यामध्ये जोपर्यंत तुम्ही तरुण आहात तोपर्यंत परमार्थ तुम्हाला करता येणार. एकदा का म्हातारी झाली तरी कदाचित मला नाही वाटत मला परमार्थ करता येईल म्हणून, किंवा म्हातारी आपल्याला गॅरंटी नाही, पण कदाचित झाले तरी तुमचे सगळे पार्थ चांगलेच राहतील याची गॅरंटी आहे का? शास्त्रकार सांगतात, कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे, कान से बहिरे हो जाओगे भजन तुम सुन नहीं पाओगे. बाबा कदाचित तू म्हातारा झाला, पण म्हातारा झाल्यानंतर कानाला तुला ऐकायला येईल याची गॅरंटी आहे का?
आणि म्हातारा झाला ना म्हातारा व्हायचं जाऊ दे आपल्या 30 वयामध्ये आई नाही तर नंतर चालून कधी घेऊन बसतात काय कर तर भजन कर मस्त जवानी हा भाग्यसुने देखा काय कर तारुण्यामध्ये तू भजन कर कारण नंतर आई नाही आलं नंतर बरोबर करता येईल का नाही करता येणार कीर्तन श्रवण करता येईल का नाही श्रवण करता येणार म्हणून काय भजन सुन मस्त जवानी हा भाग्यसुने देखा तारुण्यामध्ये त्या ठिकाणी काय कर ऐकून घे कीर्तन श्रवण करून घे नामस्मरण करून घे चिंतन करून घे बाबा नंतर आपला भरोसा नाही सांगता येत तर काय होईल आँख से अंधे हो जाओगे ईश्वर को तुम देख नहीं पाओगे आँख से अंधे हो जाओगे ईश्वर को तुम देख नहीं पाओगे उसे देख मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा समजा मी म्हातारे झाल्यानंतर डोळ्याला दिसणार आहे का हा मला 18-19 मध्ये चष्मा लागला पुढं मला काय सांगता माझं काय होतं ते म्हणून काय करायचं उसे देख मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा तारुण्यामध्ये ते बघून की बाबा नंतरचं काय होणार आहे पण शास्त्रात विविध त्या ठिकाणी सांगतात की बाबा त्या दिलाय नामस्मरण चिंतन करून घे नंतरचं सांगता येत नाही मग त्या भगवान काय आवडतं चिंतन केलेलं भगवान परमात्म्याला आवडतं एवढंच नाही गळ्यामध्ये माळ धारण केलेली गोपीचंदन तिळा कपाळावरती लावलेला हृदयात वैष्णवाभिषेक कळवळा केला आषाढी कार्तिकी मंडळीची वारी भगवान परमात्म्याला आवडते जो हा सगळा नियम करेल एका जनार्दनी ऐसा ज्याचा तो भगवान मला सगळ्यात परमप्रिय भक्त म्हणतात तू देवा परमपूज्य जगी असं महाराज एक जनार्दनी ऐसा ज्याचा नेम 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 हो देवा तुलसी माळ गळा गोपी चंदन तिळा तुलसी माळ गळा गोपी चंदन तिळा तुलसी माळ गळा गोपी चंदन तिळा तुलसी माळ गळा गोपी तुलसी माळ गळा गोपी चंदन तिळा
वैष्णवांचा हृदय गणबरा हृदय गणबरा आदरणीय हनुमान दादा त्याचबरोबर गान सम्राट गान मंगळाचा नाव म्हटलं जातं आदरणीय भरत दादा बोरकर त्याचबरोबर गोड अशी पकवानाची साथ करणारे ज्यांच्या हातामध्ये तोला मोलाचा गोडवा आहे गोडवा असताना एवढा रंग कीर्तनामध्ये आपल्या त्यांनी बघा म्हणजे तिघांसाठी सुंदर त्याचबरोबर आपल्या विनीकरी आजी असतील सर्व मीराबाई मुक्ताबाई आपल्या गावात वा 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 आनंद तुमच्या गावामध्ये एवढ्या मीराबाई मुक्ताबाई सर्व कीर्तनाला उपस्थित राहिल्या त्यांचे या ठिकाणी धन्यवाद देते त्याचबरोबर गोड अशी शिष्टमंडळी आदरणीय दादांचे या ठिकाणी धन्यवाद देते विनोद दादांचे धन्यवाद देते ब्रह्मांड नायक चॅनल YouTube चॅनल आदरणीय आमचे गणेश दादा थोडासा ब्रह्मांड नायक चॅनल आहे आता तुम्ही कीर्तन ऐकायचं असेल परत ब्रह्मांड नायक या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बघून आमच्या दादांचे धन्यवाद देते त्याचबरोबर माझ्यासोबत आलेले आमचे भाऊजी ताई आमच्या विद्यार्थिनी राजनंदिनी ताई तुम्ही म्हणत नाही सगळ्याचे धन्यवाद दे त्याचे धन्यवाद दे त्याचे धन्यवाद दे पण मग आम्ही माझी कलेची बाग कापली का नाही कापली माझी बागच नाही केली तुमचे सर्व कामगारांच्या या ठिकाणी धन्यवाद देते बघा सगळ्यांनी एकमेकांसाठी टाळ्या तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देते आणि झालेली सेवा भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा मुक्ताईच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करून त्याच ठिकाणी थांबते विठोबा ज्ञानेश्वर माऊली